मैं हूं निहाली आपके साथ और आप देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। चलिए नजर डालते हैं आज की खबर की ओर। प्राथमिक चिकित्सक सहकारी पद समिति विभिन्न योजनाओं को लागू करके शिक्षकों के जीवन में आमूल परिवर्तन ला सकती है। शिक्षकों को किसी और के पास जाने की आवश्यकता नहीं होगी। ये पद समितियां उनकी सभी जरूरतों को पूरा कर सकती हैं। इसके लिए जो भी सहायता आवश्यक होगी वो हम प्रदान करेंगे। ऐसा आश्वासन मुंबई जिला केंद्रीय सहकारी बैंक के अध्यक्ष विधायक प्रवीण दरेकर ने दिया। रायगढ़ जिला प्राथमिक शिक्षा सहकारी पद समिति का शताब्दी वर्ष समारोह कुरुल अलीबाग स्थित छत्रकीय समाज हॉल में बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में दरेकर बोल रहे थे। इस अवसर पर खान धैर्यशील पाटिल, विधायक महेंद्र दलवी, विधायक संजय केलकर, शिवसेना जिला प्रमुख राजा केनी, रायगढ़ जिला प्राथमिक शिक्षक सहकारी साख समिति के वर्तमान अध्यक्ष राजेश सुर्वे, जिले भर की पद समिति के सभी संचालक और सदस्य, शिक्षक गण बड़ी संख्या में उपस्थित थे। क्या कहेंगे? आज शतक महोत्सव आहे, पदपेढी संस्थेचा विविध मान्यवर आलेले आहेत, काय सांगणार? आज आमच्या आयुष्यातील हा सुवर्ण क्षण आहे। सर्व मान्यवरांच्या सभासदांच्या साक्षीनं या ठिकाणी पतसंस्थेचा शतक महोत्सव साजरा होतोय, याचा मनस्वी आनंद होतोय। सन 2025 मध्ये ज्या माझ्या त्या काळातल्या संस्थापकांनी बीज रोवलं, एक दूरदृष्टी त्यांनी डोळ्यासमोर ठेवली होती। आज या वटवृक्षात रूपांतर होत असताना त्यांनी जो त्या काळातला ठेवलेला दृष्टिकोन होता तो निश्चित साकार करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय। आज पतसंस्था अतिशय आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, भक्कम झालेली आहे। संस्थेचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी RTGS असेल, NFT असेल, कोर बँकिंग सुविधा सगळ्या पद्धतीच्या सुविधा देतोय आम्ही। आज 30 लाखाचं कर्ज संस्थेने दिलेलं आहे। जे काही आमचे थकबाकीदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा आम्ही कठोर कारवाई केलेली आहे आणि ठेवीच्या माध्यमातून अतिशय चांगला पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे। या वर्षीचा जो संस्थेचा नफा आहे म्हणजे एकूण टर्नओव्हर आमचा 118 कोटीचा आहे आणि नफा जो आहे तो 1,93,00,000 झालेला आहे। 8.5% आम्ही लाभांश दिलेला आहे आणि निश्चित भविष्य काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीचं कामकाज संस्था करणार आहे। फिलहाल खबरों में इतना ही। बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज।